आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्पृहा जोशी यांची एक छानशी कविता मला आज तुमच्यासोबत शेअर करायची आहे। तर कवितेचं नाव आहे असं कुणीतरी। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकली असेल। तर असं कुणीतरी आपण जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा नुसतेच नाही पडत, खूप छोट्या छोट्या गोष्टी घडतात। आपण त्या व्यक्तीचे डोळे, हसणं, त्याचा आवाज, सगळ्या गोष्टींनी वेडे होत राहतो। ती एखादी झलकही अख्ख्या दिवसाचा मूड पालटायला पुरेशी असते। त्यामुळे फार जपून पाऊल टाकायला हवं। अशाच माणसाच्या प्रेमात पडायला हवं ज्याला माझ्याबद्दल सगळं जाणून घ्यावंसं वाटतं, ज्याला माझा भूतकाळ माहिती आहे आणि मी घडवू पाहते ते भविष्यही तो वाचू शकतोय। असा कोणीतरी जो माझ्या फक्त शरीराला नाही, मनाला स्पर्श करू शकेल। असा कुणीतरी ज्याचा चेहरा मी दिसता क्षणीच उजळून निघेल। असा कुणीतरी ज्याच्या नजरेत माझ्याबद्दलचं कौतुक मावणार नाही आणि मी दिसल्यावर त्याच्या डोळ्यात उमटलेलं हसू विरणार नाही। असा कुणीतरी ज्याला माहिती असेल मला अशी कॉफी आवडते, स्ट्रॉंग, आणि ती पिताना माझ्या ओठावर आलेली फेसाची मिशी तो सहज पुसून टाकेल बोलता बोलता। ज्याच्या हातात हात असल्यावर खूप सुरक्षित वाटेल प्रचंड गर्दीच्या कोलाहलात किंवा अनोळखी शहरांच्या काळोख्या वाटांवर भटकता येईल। तो सोबत आहे ह्याची खात्री असल्यामुळे अजिबात न घाबरता। माझ्या छोट्या छोट्या तक्रारी, अडचणी त्याच्यासाठी महत्त्वाच्या नसल्या तरी तो ऐकून घेईल शांतपणे। ओसरू देईल माझ्या आवेगाचा धबधबा थोपटत राहील डोक्यावर, मोकळं होऊ देईल दाटून आलेलं सगळं, आणि तोपर्यंत घट्ट मारलेली मिठी अजिबात सैल होऊ देणार नाही माझी थरथर थांबेपर्यंत। असा कोणीतरी जगाचं हे ठरलेलं 24 तासांचं घड्याळ त्याचे काटे अस्वस्थ नाही करणार त्याला माझ्यासोबत असताना। जगाचं हे ठरलेलं 24 तासाचं घड्याळ त्याचे काटे अस्वस्थ नाही करणार त्याला माझ्यासोबत असताना। जो खुलेपणाने हसत हसत घेईल मी केलेली मस्करी आणि खुल्या मनाने दिलखुलासपणे करेल माझी ही चेष्टा खुलावणारी। असा कोणीतरी जो कोणीतरी नसेल तो असेल माझा सगळ्यात जवळचा मित्र, पार्टनर, माझी दुसरी बाजू, माझा आतला आवाज। प्रेमात नुसतेच पडत नाहीत आपण, फार 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 जपून पाऊल टाकावं लागतं।